प्रिय मित्रांनो, जोसेफ कुपर्टिनो नावाचे एक फ्रान्सिस्कन धर्मगुरू 17व्या शतकात आपलं जीवन फ्रान्सिस्कन संस्थेत राबवत असताना अचानक परमेश्वराच्या देणगीमुळे ते हवेत उड्डाण घेऊ लागले आणि तेव्हापासून त्यांचं जीवन अधिक जीवन जणू काही हवेतच गेलं. कारण कधी कधी तासन तास ते उड्डाण घेऊन हवेत उड्डाण घेऊन फिरत राहायचे. एवढंच नाही तर आपल्याला ठाऊक आहे की ग्रोटोला ह्या ठिकाणी सामुदायिक ठिकाणी ते प्रार्थना करीत असताना त्याला परमेश्वराची नेहमी प्रेरणा होत असे आणि तो उड्डाण घेत आणि त्यामुळे सामुदायिक कार्यामध्ये सुद्धा त्याला परवानगी राहण्याची परवानगी नव्हती. कारण विशेषतः गायन मंडळामध्ये किंवा एखाद्या मिरवणुकीमध्ये किंवा सामुदायिक कार्यामध्ये सहभाग घेतला तर कदाचित त्याच वेळा तो उड्डाण घेऊन लोकांच्या कार्यात व्यत्यय आणू शकत होता आणि त्यामुळे त्याच्या अधिकाऱ्याने त्याला ती बंदी घातली होती. एवढंच नाही तर मिसा देखील सामुदायिक ठिकाणी न करता त्यांनी वेगळ्या छोट्या चॅपलमध्ये जाऊन त्यांनी त्याची मिसा अर्पण करावी अशी त्याला आज्ञा होती. त्यामुळे तो सहजासहजी येत नसे. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या दिवशी त्याला धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले त्या दिवशी तो 70 वेळा त्याने हवेत उड्डाण घेतले आणि खरोखर हा माणूस देवाचा माणूस कसा आहे हे अनेकांना जाणवलं आणि त्यावेळेला संपूर्ण युरोपभर ते प्रसिद्ध झाले. प्रिय मित्रांनो, एक दिवस त्याचे काही मित्र मेंढपाळ मित्र होते. त्या मेंढपाळ मित्रांना त्याने बोलावलेलं होतं, पण ते अचानक आले आणि त्यांनी पावा आणि त्याची जी वस्तू होत्या त्या पुंगी होत्या, पावा आणि पुंगी ते वाजवून आनंद व्यक्त करीत होते आणि त्याच वेळेला हा हवेत उड्डाण घेतो आणि हवेत नाचायला लागतो आणि त्यामुळे त्या सगळ्यांना आनंद झाला आणि सगळे आनंदामध्ये गात गात राहिले. आता महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी अशी की एक दिवस ते कपडे करून प्रवचनाचं देवळामध्ये प्रवचनाचं स्थान असे त्या ठिकाणी ते तयार झाले आणि त्याने उड्डाण घेऊन त्या प्रवचनाच्या त्या कपाटमध्ये जणू काही जाऊन ते पोचले आणि त्या ठिकाणी सुद्धा ते असे बाहेर स्थिर झाले की हवेमध्ये राहून त्याने प्रवचनाला सुरुवात केली आणि हजारो लोक त्या ठिकाणी फक्त त्याचे शब्द ऐकतात की त्याच्याकडे नुसते पाहत राहतात हे लोकांना काही कळलं नाही. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, हे सगळे चमत्कार लक्षात घेता आपल्याला दिसून येईल की विशेषतः पवित्र गुरुवारी एका पवित्र गुरुवारी हजारो लोक जमलेले होते आणि त्या हजारो लोकांच्या अंगातून ते हवेत उड्डाण घेत होते आणि त्यानंतर जाऊन देवळामध्ये येशूची पेटी, मैताची पेटी ठेवलेली होती, त्या पेटीकडे जाऊन ते स्थिर झाले आणि त्या ठिकाणी हवेत प्रार्थना करू लागले. म्हणजे शेवटी त्यांच्या अधिकाऱ्याने जेव्हा त्यांना बोलावलं तेव्हाच ते खाली आले आणि त्यानंतर मात्र लोकांमध्ये ते एकरूप झाले. परंतु अनेकदा ते भान विसरतात आणि हवेमध्ये उडत राहतात आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने ते जणू काही पक्षासारखे हवेतच राहतात. प्रिय मित्रांनो, एका वेळेला जेव्हा देवळामध्ये 3 क्रॉस होते त्या 3 क्रॉस पाहून ह्यांनी जीव उड्डाण घेतलं आणि मधल्या क्रॉसला जाऊन त्याने वेग मारली आणि त्या प्रभू येशूशी जणू काही तो बोलू लागला आणि एकरूप झाला आणि बराच वेळ त्या ठिकाणी तो स्थिर झाला. हो माझ्या प्रिय मित्रांनो,
अनेकदा त्यांची गोष्टी अशा पसरत गेल्यात आणि निरनिराळ्या प्रकारे लोक त्याला प्रतिसाद देऊ लागले आणि एक दिवस नेहमी ते लिटानिया बोलत असत आणि लिटानिया बोलत त्यावेळेला काही मेंढरं त्या ठिकाणी जमत आणि जेव्हा हे लिटानिया बोलत त्यावेळेला प्रतिसाद ती मेंढरं देत असत. म्हणजे आपण जसं म्हणतो आम्हावर दया कर किंवा आमची विनंती ऐक, त्यावेळेला ते मेंढराच्या भाषेत काहीतरी आप्पा असं काहीतरी म्हणत आणि ते प्रतिसाद देत. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं जीवन इतकं प्रसिद्ध झालं की सगळ्या ठिकाणी ते पसरले गेले आणि संपूर्ण युरोपभर त्याची ख्याती झाली. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी 1753 साली त्यांना पोप महाशयाने संत पद जाहीर केलं आणि त्यानंतर आजपर्यंत कदाचित आपण त्यांच्या बाबतीमध्ये फारसं इथे ऐकलं नसेल, परंतु युरोपभर मात्र ते खूप प्रसिद्ध आहेत असं आपल्याला दिसतं.